आज सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावली होती. बाहेरचं वातावरण अगदी थंडगार झालं होतं. बाळ उठल्यावर आमची अशी काही मस्ती सुरू असते आणि फ्रेश झाले. चहा ठेवला होता सगळ्यांसाठी. चहा बनवला. बाहेर पाऊस पडतो आणि गरम गरम असा चहा विथ बाहेरचा व्ह्यू खूप एन्जॉय केला. बाळासाठी मी केळ दिलं होतं आज त्याला सकाळी. त्याच्यानंतर डब्याची तयारी करायची होती. सुरुवातीला पीठ चुरून घेतलं आणि छान अशा चपात्या करून घेतल्या होत्या. भेंडीची भाजी पण बनवली होती. बघू शकता किती छान चपात्या झाल्यात. बाळा वॉकरमध्ये बसवलं होतं त्याला आणि तो पण छान खेळत होता. भेंडीची भाजी, चपाती, डब्बा भरला होता. बाळासाठी परत दूध गरम केलं आणि डब्बा पण पॅक करून दिला आहोंसाठी. काल डीमार्टमध्ये गेलो होतो, तिथून ह्या सँडल आणल्या पावसाळ्यात घालायला आहोंसाठी. तर मग दुपारी आम्ही बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. किती छान बघते बघा. घरी आल्यावर जास्त जोराचा पाऊस आला होता. दुपारी वेळ भेटला होता म्हणून म्हटलं यार्नपासून काहीतरी बनवूया. मस्त ऊलपासून मी फुलं बनवले आणि त्याचं हँगर बनवलं होतं. किती छान दिसतंय ना. झाडं लावलेत, नुकतेच लावलेत म्हणून ते त्याच्या माना पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेंगदाणे हे सगळं भाजून घेतले, कारण मला बाळासाठी लाडू बनवायचे होते म्हणून शेंगदाणे, तीळ आणि बदाम थोडे थोडे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये चांगले बारीक केले होते. ह्याच्यात मी वितळून गूळ टाकला नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच गूळ बारीक करून घेतला होता, जेणेकरून ते कडक होणार नाहीत लाडू. तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरून बघा. लाडू ह्याच्याने कडक होत नाहीत. मिक्सरच्या भांड्यामध्येच सगळं एकत्र साहित्य बारीक करायचं. छान लाडू होतात आणि वळतात देखील. मला असं वाटत होतं की वळणार नाहीत, पण खरंच खूप छान झाले होते आणि छोटे छोटे बनवले ते बाळासाठी आणि तो आवडीने खातो हे लाडू. किती छान झालेत ना, बघू शकता. आणि त्याचबरोबर मी शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट देखील करून ठेवला होता भाजीमध्ये टाकण्यासाठी. मी तेव्हाच बारीक करून ठेवते, हप्त्यातून एकदा, म्हणजे खूप दिवस जातो. आणि मला बीटाचा, गाजराचा ज्यूस पण बनवायचा होता. त्याच्यासाठी बीट, गाजर आणि अद्रक घेतलं होतं बारीक चिरून. त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक केलं आणि गाळून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हप्त्यातून 2 ते 3 वेळा घेते. सायंकाळची वेळ झाली होती, डाळ घातली आणि त्याचबरोबर एकीकडे भात पण तांदूळ पण शिजायला ठेवला होता. फोडणीसाठी मी कांदा आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लसूण घेतला होता. छान अशी फोडणी दिली आणि वरण पण तयार केलं होतं. बघू शकता किती तर्री आली आहे वरणावर. आणि चपात्या करायला घेतल्या होत्या. जास्त चपात्या बनवायच्या नव्हत्या, थोड्या चपात्या बनवायच्या होत्या. काही भाकरी पण बनवायच्या होत्या. तर चपाती हे बनवून झाली आणि संध्याकाळचं सगळं आवरलं होतं. तर मग जेवणात आज मस्त साधाच मेन्यू होता. वरण, भात, चपाती आणि त्याचबरोबर आंबे आणले होते, तर ते आंबे पण होते. वरण, भात, चपाती, कैरी, आंबा असं जेवण होतं आजचं साधंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.